नमस्कार सखींनो, कशा आहात सर्वजणी। आज आपण शिवणार आहोत सोहळे। तर ह्यासाठी बाजारात जे रेडीमेड सोहळे आणि उपकरणं मिळतात ते मी घेतलेलं आहे आणि 2 मीटर अस्तर घेतले आहे। अस्तर अशा प्रकारे डबल फोल्ड करायचे आहे आणि त्यावर आपल्याला गुडघा उंची घ्यायची आहे। जी फोल्ड बाजू आहे ती आपल्याकडे आहे, तर इथे मी 30 इंच गुडघा उंची घेतलेली आहे। त्याच बाजूवर आपल्याला सीट घेरचा तिसरा भाग अधिक 1 इंच असे माप घ्यायचे आहे। असे उभे माप घेतल्यावर आडवे सुद्धा आपल्याला तेवढेच माप घ्यायचे। तर इथे मी सीट घेर 39 इंच घेतलाय। 39 चा तिसरा भाग म्हणजे 13 अधिक 1 म्हणजे असे 14 इंचाचं माप मी उभं आणि आडवं घेतलंय। आडवे 14 इंच घेतल्यानंतर 2 इंच आत घेऊन कमरेकडे आपल्याला एक रेष आखायची आहे। ह्यानंतर आपल्याला बॉटमचे माप घ्यायचे, ते मी 10 इंच घेत आहे। बॉटम पासून जे शेप पर्यंत आपल्याला मार्किंग करायची आहे आणि मार्किंग प्रमाणे कमरेपासून बॉटम पर्यंत कटिंग करून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, जेव्हा तुम्ही कोणतीही कटिंग करता त्यावेळेस तो व्हिडिओ नीट पहा, समजून घ्या आणि त्यानंतरच कपडा कट करा। तर अशा प्रकारे आपले पॅन्टसाठीचे अस्तर तयार झालेत। पॅन्टचे 2 पाय आता इथे रेडी झालेले आहेत। आता आपण धोतराचा कपडा कट करणार आहोत। त्याआधी आपण तो मोजणार आहोत। तुम्ही जेव्हा कोणताही कपडा कट करतात त्याआधी त्याचं मेजरमेंट घेणं, म्हणजे तो किती आहे, आपल्याला पुरेल की नाही, कारण कट केल्यानंतर तो कमी पडायला नको। तर इथे आता मी हा डबल फोल्ड ठेवलेला आहे आणि तुम्हाला मोजून दाखवत आहे की किती कपडा आहे ते। सोहळं शिवण्यासाठी तुम्ही 6 वार साडी सुद्धा घेऊ शकता, ज्यामध्ये म्हणजे फक्त प्लेन कपडा असेल आणि बॉर्डर असेल, त्यामध्ये उपकरणं आणि सोहळं दोन्हीही तुम्ही व्यवस्थित तयार करू शकता। तर हा जो सोहळ्याचा कपडा आहे हा साधारण 4.25 मीटर पर्यंत आहे। ह्याला आपण आता बरोबर मधोमध जो आहे कट करून ह्याचे 2 भाग करून घेणार आहोत। तुम्ही प्लेन कपडा आणून त्याला लेस लावून सुद्धा सोहळं तयार करू शकता। कपडा 2 भागात कट केल्यानंतर एक भाग आपल्याला अशा प्रकारे घ्यायचा आहे। ह्याला फोल्ड केला आहे मी। ह्यावर आता मी पूर्ण उंचीची मार्किंग करणार आहे। तुम्ही फोल्ड न करता अखंड कपडा सुद्धा अशा प्रकारे मार्किंग करून कट करू शकता। तर इथे 42 इंचाची मार्किंग मी बॉटमवर ठेवलेली आहे आणि कमरेच्या बाजूला मी मार्क करत आहे, कारण आपण कपडा जो आहे तो कमरेच्या बाजूनेच कट करणार आहोत। तर इथे पटकन होण्यासाठी मी हा कपडा फोल्ड केलेला आहे। कपडा फोल्ड केल्यावर त्याला टाचण्या लावायला विसरू नका, कारण कपडा हलला तर आपला जे पूर्ण उंचीचं माप आहे ते चुकू शकतं। अशा प्रकारे एक भाग पूर्ण उंचीप्रमाणे कट केल्यानंतर दुसरा सुद्धा भाग सेम ह्याच प्रमाणे आपल्याला मार्किंग करून कमरेच्या बाजूने कट करून घ्यायचा आहे। सोहळ्याची कटिंग खूपच सोपी आहे। आता ह्यानंतर आपण सोहळे शिवायला घेणार आहोत। सोहळ्याचे जे 2 भाग आपण तयार केलेले आहेत ते अस्तरच्या 2 भागांबरोबर आपल्याला जोडून घ्यायचे आहे। तर इथे अस्तरचा कमरेकडचा भाग जो आहे त्याला सोहळ्याचा कमरेकडचा भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे। आणि अशा प्रकारे कमरेच्या बाजूने आपल्याला आडवी शिलाई मारायची आहे। जेव्हा आपण ही आडवी शिलाई मारतो
त्यावेळेला शेवटचा जो एक 3-4 इंचाचा अस्तरचा भाग आहे तो सोहळ्याबरोबर शिवायचा नाही आहे, तो ओपन ठेवायचा आहे आपल्याला. त्यानंतर सोहळ्याचा जो बॉटमचा भाग आहे तो अस्तरच्या जे शेपला जोडून घ्यायचा आहे आणि कमरेपासून जे शेपपर्यंतचा जो सोहळ्याचा एक्स्ट्रा भाग आहे त्याच्या आपल्याला प्लीट्स तयार करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्यावर आपल्याला शिलाई करून त्या प्लीट्स फिक्स करायच्या आहेत. तर अशा प्रकारे अस्तरला सोहळ्याचा असा कपडा जोडल्यानंतर दुसरा जो आपला अस्तरचा भाग आहे त्याला सोहळ्याचा कपडा जोडून अशा प्रकारे दोन्ही भाग आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे आता अस्तर सोहळ्याच्या कपड्याला जोडून झालेले आहेत. जो सोहळ्याचा शेवटचा भाग आहे तिथून खाली जी बॉर्डर आहे ती वर कमरेच्या बाजूला आपल्याला घ्यायची आहे आणि ह्या अस्तरपर्यंत आपल्याला प्लीट्स घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्याला काष्टा तयार करायचा आहे. नऊवारी साडी नेसताना किंवा सोहळे नेसताना ज्या प्रकारे काष्टा तयार केला जातो प्लीट्स घेऊन, त्याच प्रकारे प्लीट्स घेऊन आपल्याला इथे सुद्धा काष्टा तयार करायचा आहे. मैत्रिणींनो, सोहळे तयार करणे खूपच सोपे आहे. जर तुम्हाला सोहळे तयार करता आले तर त्यातूनच तुम्ही ब्राह्मणी साडीसुद्धा तयार करू शकता, कारण त्याला फक्त पदरच जोडायचा असतो. काष्टा रेडी झाल्यानंतर सर्व प्लीट्स व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्याला टाचणी लावून शिवून घ्यायच्या.
तर सखींनो, मी जे पण व्हिडिओ बनवते ते सर्व मी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करते. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच वेगवेगळ्या चांगल्या व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण सोहळ्याचा पुढचा भाग तयार करून घेणार आहोत. त्यासाठी जो कपडा आहे त्याचा जो शेवटचं टोक आहे, शेवटचा भाग, त्याला अशा प्रकारे आपण फोल्ड करणार आहे जेणेकरून धागे निघू नये. तर इथे मी आता शिलाई मारून घेतलेली आहे. ह्यानंतर आता आपल्याला प्लीट्स तयार करायच्यात. प्लीट्स तयार करण्यासाठी जे शेवटचं टोक आहे त्याला अशा प्रकारे फोल्ड पहिला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर नॉर्मली जसे आपण प्लीट्स घेतो तशाच प्लीट्स घ्यायच्यात. आणि हो, लक्षात ठेवा, जी आपण फोल्ड केलेली सर्वात खालची प्लीट आहे, जेव्हा आपल्या प्लीट्स रेडी होतील तेव्हा ती सर्वात वर आली पाहिजे. ह्या पुढच्या प्लीट्ससुद्धा आपल्याला अस्तरपर्यंत घ्यायच्या आहेत. आतापर्यंत शिवलेल्या पद्धतीवरून तुम्हाला समजलंच असेल की सोहळं शिवायला किती सोपं आहे. ऑलमोस्ट सर्व प्रोसेस म्हणजे दोन्ही पाय आपण रेडी करतो ती सेमच आहे. फक्त पुढचा भाग आणि पाठचा भाग काष्टा हे दोनच वेगळे भाग येतात. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा, खूप सोपं आहे. सुरुवातीला जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा घरातलाच एखादा जुना कपडा, जुनी साडी असं काहीतरी घेऊन तुम्ही साड्या शिवण्याची किंवा सोहळं शिवण्याची वगैरे अशी प्रॅक्टिस करू शकता. मी बॅग्सचे, पोटली बॅग्सचे वगैरे पण व्हिडिओ टाकलेले आहेत. तर तुमच्याकडे जुना जे काही असेल साड्या वगैरे, त्यातून तुम्ही ह्या सर्व गोष्टी नक्की ट्राय करू शकता. आणि जेव्हा तुम्हाला व्यवस्थित जमेल त्यावेळेला तुम्ही नवीन कपडा घेऊन ते शिवू शकता. सर्व प्लीट्स घेऊन झाल्यानंतर त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्याला टाचणी लावून शिवून घ्यायच्या. इथे आता आपला पुढचा ओच्याचा भाग तयार झाला आहे आणि पाठचा काष्ट्याचा भागसुद्धा तयार आहे. आता हे दोन्ही भाग आपल्याला एकमेकांना जोडायचे आहेत. आता एका भागाचा अस्तरचा जे शेप आणि दुसऱ्या भागाचा जिथून आपण प्लीट्स घेतलेले आहेत ते दोन्ही भाग आपल्याला एकत्र जोडायचे आहेत. टाचण्या लावून दोन्ही भाग एकत्र जोडून घ्यायचे आणि त्यानंतर त्यांना शिलाई करायची. तर अशा प्रकारे दोन्ही भाग एकत्र जोडून झालेले आहेत. आता या दोन्ही भागांची दुसरी जी बाजू आहे ती सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने एकत्र जोडून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे मग आपला उजवा आणि डावा पाय असे दोन्ही पाय तयार होतात.
तर इथे आता दोन्हीही भाग रेडी करून झालेले आहेत। ह्यानंतर पुढच्या प्लीट आणि काष्टा कमरेच्या बाजूने जोडून घ्यायचा आहे। काष्ट्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे आणि जी शिलाई आहे त्या शिलाईवर बरोबर तो मध्य ठेवून आपल्याला तो जोडून घ्यायचा आहे। आता इथे थोडासा एक्स्ट्रा कपडा राहतो, तर तो मी काष्ट्याच्या प्लीट खाली ॲडजस्ट करत आहे। काष्ट्याचा भाग रेडी करून झाल्यानंतर आता आपल्याला पुढच्या ज्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत। इथे सुद्धा आपल्याला प्लीट्सचा मध्य काढायचा आहे आणि जी शिलाई आहे त्याच्या मध्यावर ठेवून जोडून घ्यायचा आहे। आणि जो एक्स्ट्रा कपडा उरतो तो जर जास्त असेल तर त्याला प्लीट खाली ॲडजस्ट करायचा आणि कमी असेल तर साईडला छोटीशी प्लीट आपण घ्यायची आहे। जेव्हा आपण प्लीट्स अस्तरला जोडतो तेव्हा त्या 1 इंच वर ठेवून जोडायच्या आहेत, कारण आपण पूर्ण उंची घेतलेली आहे। नेफापट्टी जोडल्यानंतर आणखीन 1-2 इंच वाढतात आणि जो पुढचा भाग आहे तो आपल्या पायामध्ये अडकून आपण पडण्याची शक्यता असते, म्हणून 1 इंच वर घेऊन जोडायचं आणि नंतर तो एक्स्ट्रा भाग कट करून टाकायचा। तर इथे आता आपला काष्ट्याचा भाग आणि पुढचा प्लीटचा भाग कमरेच्या बाजूने अस्तरला जोडून झाला आहे। आता अस्तर जे आहे त्या अस्तरचे 2 पाय आपल्याला तयार करायचे आहेत। तर इथे पहिल्यांदा आपण जो बॉटम आहे त्याला फोल्ड करून घेणार आणि त्यानंतर दोन्हीही पाय जे आहेत ते शिवून घेणार। तर अशा प्रकारे आपली ही पॅन्ट आता तयार होईल। तुम्ही पाहू शकता आता बॉटम फोल्ड करून झालंय, पॅन्ट सुद्धा आता इथे रेडी झाली आहे। इथे मी 3 शिलाई केलेल्या आहेत, डबल शिलाई प्लस साइडने पण 1 शिलाई केली। आता हे झाल्यानंतर फक्त आता 2 ते 3 स्टेप बाकी आहेत। तुम्ही पाहू शकता आता इथे एका बाजूने अस्तर दिसतंय, तर ते दिसू नये म्हणून आपल्याला सर्वात खालची जी प्लीट आहे ती इथे अस्तर बरोबर जोडून घ्यायची आहे, शिवून घ्यायची, म्हणजे सरळ कमरेपासून खाली जे शेप पर्यंत आपल्याला शिलाई मारायची आहे। तर ह्याच प्रकारे पाठच्या बाजूला सुद्धा जे अस्तर दिसतं ते दिसू नये म्हणून सर्वात खालची प्लीट आपल्याला घ्यायची आहे। तर इथे आता काष्ट्याच्या खाली जी प्लीट आहे ती एकदम छोटी आहे, म्हणजे कमी कपडा आहे तो। जी पूर्ण प्लीट असेल तीच आपल्याला घ्यायची आहे। जर तुम्ही ती छोटीवाली प्लीट घेतली कमी, जिथे कपडा कमी आहे, तर बसायला उठायला वगैरे त्रास होतो। मैत्रिणींनो, मी ह्या आधी सुद्धा नऊवारी साड्यांचे बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत। जर तुम्हाला नऊवारी साड्या शिवण्याची आवड असेल तर नक्की तुम्ही माझे व्हिडिओ पहा। तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे, नक्की कळेल आणि तुम्ही स्वतःही कुठेही क्लास न लावता चांगल्या प्रकारे साड्या शिवू शकता। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि जर हो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। सुरुवातीला तुम्ही प्रॅक्टिससाठी घरातल्या जुन्या साड्या घ्या आणि एकदा तुम्हाला व्यवस्थित यायला लागलं की मग नवीन कपडा घेऊन तुम्ही ट्राय करू शकता। आता आपल्याला पाठच्या बाजूला शिलाई करायची, जे पाय दिसतात पाठून ते दिसू नये म्हणून आपण आता ही शिलाई करत आहोत। तर इथे आपल्याला जो जे शेप आहे तिथून खाली जी बॉर्डर आहे ती बॉर्डर आणि अस्तर दिसू नये म्हणून जी घेतलेली प्लीट होती ते दोन्ही एकत्र आपल्याला जोडायचे आहेत। आणि हे करताना
अस्तर जे आहे, जे आपण 2 पाय तयार केले होते, ते त्या शिलाईमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ही शिलाई करताना खालचा जो बॉटमचा भाग आहे तो आपल्याला ओपनच ठेवायचा आहे. ॲटलिस्ट 10 इंचापर्यंतचा जो भाग आहे तो आपल्याला मोकळा ठेवायचा आहे. पाय काढता घालता यावे यासाठी आपल्याला इथे शिलाई करायची नाही आहे. तर इथे आता सोहळ्याचे दोन्ही पायसुद्धा रेडी झाले आहेत. आता फक्त एकच स्टेप राहिली आहे, ती म्हणजे नेफापट्टी लावायची. इथे आपण नाडी लावणार आहोत, त्या हिशोबाने आपल्याला नेफापट्टी घ्यायची आहे. जो आपला कमर घेर आला आहे त्यापेक्षा 2 इंच जास्त लांबीची आपण पट्टी घेणार आहोत आणि रुंदीला साधारण 4.5 इंचाची आहे. सोहळं जेव्हा आपण पूर्ण उंचीप्रमाणे कट केलं कमरेच्या बाजूने, तो जो वरचा कपडा उरलाय तो आपण नेफापट्टीसाठी वापरत आहोत आणि ह्याला आतून मी अस्तर जोडलेला आहे. दाखवल्याप्रमाणे आतल्या बाजूने अशा प्रकारे आपल्याला ही नेफापट्टी जोडून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता नेफापट्टी आतमध्ये जोडून आता तिला मी बाहेर काढलेली आहे. आता ह्यानंतर नेफापट्टीला आपल्याला सोहळ्याच्या सुलट बाजूवर अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे. तुम्हाला जर उंची जास्त वाटत असेल तर तुम्ही एक फोल्ड आणखी करून शिलाई करू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्ही आता पाहिलं असेल मी किती स्टेप बाय स्टेप व्यवस्थित सर्व समजावून सांगितलं आहे. तर मला असं वाटतंय नक्की तुम्हाला सोहळ्याचं जे ट्युटोरियल आहे ते व्यवस्थित समजेल. तर नक्की तुम्ही हे ट्राय करा, खूप सोपं आहे. आता ह्यामध्ये तुम्ही फिनिशिंगसुद्धा बघितली असेल, म्हणजे किती चांगल्या प्रकारे आपल्याला जी आपण शिलाई केली आहे कसं व्यवस्थित दिसतंय. आपल्याला आतल्या बाजूने ओव्हरलॉकची सुद्धा गरज नाही. अशा प्रकारे आपण अस्तर जे आहे ते सोहळ्याच्या कपड्याला जोडलेलं आहे. आपल्याला ओचा तयार करायचा आहे. तर जी वरची प्लीट आहे जी आपण फोल्ड केलेली होती तो भाग आपल्याला वर अशा प्रकारे घ्यायचा आहे आणि ओचा तयार करून कमरेच्या बाजूला ठेवायचा आहे आणि त्याला शिलाई मारून फिक्स करायचं आहे. अशा प्रकारे शिलाई वगैरे करून झाल्यानंतर ह्याला आपल्याला प्रॉपर इस्त्री करायची आहे जेणेकरून सर्व प्लीट्स व्यवस्थित बसतील. जेव्हा आपण कोणताही कपडा शिवतो त्यानंतर त्याला प्रेस करणं गरजेचं आहे, कारण त्यामुळेच तो व्यवस्थित बसतो आणि त्याचा लुकसुद्धा चांगला दिसतो.